काय सांगाल या आंदोलनासंदर्भात कसा नागरिकांचा प्रतिसाद आहे की हे ज्यावेळेला जे मगाशी जे पंकजा मुंडेंनी जी काल उत्तर दिले विधानसभेमध्ये जे 20 आमदारांनी प्रश्न उचलला त्याच्यामध्ये त्यांनी उत्तर दिले की कंपनी आले की हे आम्हाला माहीत नाही. हे धांदंत असत्य म्हणजे त्यांची ती सवय आहे. इथल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांची सवय आहे. कोण चिक्कीचा भ्रष्टाचार करतो, कोणी उद्योग खात्यामध्ये भ्रष्टाचार करतो, करोडो रुपये त्या असल्या कंपन्यांच्याकडनं वसूल करतो, कोणी MIDC कडनं पैसे वसुली करतात. अशा पद्धतीने हे आहे. हे लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या विरोधात बसायचं एकमेव कारण असं आहे की ही कंपनी जे पिपास बनवते हे पिपास हा एक ग्रुप आहे. त्यातले जे पिपासचे जे काही घटक बनवते हे अत्यंत मनुष्य जातीला घातक आहे. नुसत्या मनुष्याला जल जीवन जंगल आणि प्राणी मात्र सगळ्यांना ते घातक आहे. आणि म्हणून आम्ही मानवतेच्या दृष्टिकोनातून हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे कोकण नागरी संघर्ष समितीच्या वतीने. आणि ही कंपनी बंद झाली पाहिजे. का बंद झाली पाहिजे तर जे मगाशी पिपासमधून हवेतून प्रदूषण होतं, पाण्यातून प्रदूषण होतं आणि पिपासचा एक कण जरी शरीरात गेला तरी माणसाला कॅन्सर होऊ शकतो, हार्ट अटॅक होऊ शकतो, किडनी फेल्युअर होऊ शकते, लिव्हर फेल्युअर होऊ शकतो, असे अनेक रोग होऊ शकतात. आणि त्याच्यामुळे मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून हे पिपास ही जी कंपनी आहे ते पिपास प्रोडक्शन हे बंद झालं पाहिजे असं आमचं मत आहे. म्हणून आम्ही आंदोलन करतो. प्रोडक्शन बंद झालं पाहिजे, कंपनीच बंद झाली. आता जे प्रोडक्शन जर ते करतच असतील कायम त्यांचा हट्टच असेल तर ती कंपनीच बंद झाली पाहिजे. आमचं असं मत आहे या कंपनीने हे प्रोडक्शन पिपासचं बंद केलं आणि दुसरं कुठलं तरी साधं प्रोडक्शन चालू केलं तर काही कोणाचं नाही.